यशोदीप फर्मी कंपोस्ट या नावानं आम्ही हा गांडूळ खताचा ब्रँड मार्केटमध्ये आणलेला आहे. शेतकऱ्यांना आमची या निमित्तानं विनंती राहील की आपल्या शेतामध्ये तुम्ही शेणखत न वापरता त्या शेणखताचं आपल्या घरी आपल्या शेतावर गांडूळ खत बनवून जर वापरलं तर ते तुमच्या शेतीला, तुमच्या पिकाला जास्त परिणामकारक ठरेल आणि त्याच्यातून तुमच्या पिकाला उपद्रव करणाऱ्या कोणतेही हानिकारक घटक आपल्या शेतामध्ये येणार नाहीत. आपण जर आपल्या मातीचं आरोग्य बघितलं तर रासायनिक खतांचा वाढत चाललेला बेसुमार वापर यामुळं जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे आणि त्यामध्ये असणारे जीवाणू हे सुद्धा नष्ट होत चाललेलं आहे. त्यामुळं रासायनिक खताची परिणामकारकता ही आपल्याला दिवसेंदिवस ही कमी होत चाललेली आहे. याचं कारणच ते आहे की जमिनीतली कमी होत चाललेली जीवाणूंची संख्या, याचा परिणाम हा रासायनिक खताच्या परिणामकारकतेवर झालेला आहे. आणि सुरुवातीला ज्यावेळी युरिया आला 1965-66च्या दरम्यान हरित क्रांती ज्यावेळी झाली त्यावेळी युरिया बाजारात आला आणि त्यावेळेस 8 किलो युरिया हा 1 एकर क्षेत्रासाठी पुरेसा होता. परंतु आज जर आपण विचार केला तर 300 ते 400 किलो युरिया हा प्रति एकर वापरूनसुद्धा म्हणावा तेवढा परिणाम आपल्या पिकामध्ये दिसत नाही किंवा त्या खताची परिणामकारकता आता दिसत नाही. याचं कारणच असं आहे की जमिनीचं ढासळत चाललेलं आरोग्य हे त्याचं कारण आहे. आणि याचं शास्त्रज्ञांनी जेव्हा शोध घेतला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की जमिनीतला सेंद्रिय कर्ब आणि जीवाणूंची संख्या नष्ट झाल्यामुळं हे परिणाम दिसून आलेले आहेत. आणि त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आमची विनंती राहील की त्यांनी आपल्या शेतीसाठी सेंद्रिय खत म्हणून गांडूळ खत, जीवाणू खत व संतुलित प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा आणि आपल्या जमिनीचं आरोग्य टिकवून उत्पादन वाढ साध्य करावी. नमस्कार.